नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई संदर्भात आपल्याकडे एक ऑथेंटिक अपडेट आलेली बघा, त्याबद्दल आपण चर्चा करूया. तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल वगैरे जॉईन केलं नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन करू शकता. कारण की तिथं आपण सगळे अपडेट वगैरे तिथे टाकत असतो. तसेच आपण काही फ्री लेक्चर्स वगैरे घेत असतो, त्याच्या लिंक वगैरे देखील तिथे टाकत असतो. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, आपण एखादी ऑथेंटिक अपडेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीच सांगत नाही. आणि आपण जिल्हा न्यायालय संदर्भात देखील लेक्चर चालू केले आहेत. त्यांना ती सिरीज बघायची असेल त्यांनी आपल्या चॅनलमध्ये जाऊन ती लेक्चर तुम्ही सिरीज बघू शकता. बघा, ज्यामध्ये आपला सध्या आता भूगोल हा विषय कंप्लीट झालेला आहे. बघा, भूगोल हा विषय कंप्लीट झालेला आहे. आता लवकरच राज्यघटना किंवा सायन्स चालू होऊन जाईल, ते लवकरच तुमचे लेक्चर कंप्लीट होऊन जातील. बघा काय माहिती आहे का, खूप दिवस झाले आपल्या मुंबई उच्च न्यायालय शिपाई संदर्भात रिझल्ट लागलेला नव्हता. काय माहिती आहे का, त्यांना क्लर्कचा पेपर वगैरे आधी घेऊन टाकणार होते. ते काय करणार होते, एक मिनिट थांबा. आता आपल्या क्लर्कचा ते काय करणार होते, एकच मिनिट, थोडंसं पेनाचं मिस्टेक आहे. ठीक आहे, जाऊ दे. ते क्लर्कचं वगैरे सगळं आता बघितलं आपण. आधी काय केलं त्यांनी, ड्रायव्हरच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून घेतल्या बघा त्यांनी. आता क्लर्कचं वगैरे घेणार आहे. बघा काय माहिती आहे का, आपला सोमवार किंवा मंगळवारी जर लागणार होता, पण काय होऊ शकतं माहिती आहे का, सोमवार मंगळवार शक्यतो 90% चान्स सोमवार किंवा मंगळवारचे होते. पण काय झालं माहिती आहे का, आता सध्या टायपिंगवाल्या मुलांनी सध्या थोडंसं तीव्र हे केलं आहे बघा, म्हणजे तीव्र रोष निर्माण केला आहे. कारण की ते टायपिंगमध्ये थोडंसं बऱ्याच ठिकाणचे थोडं कीबोर्डचं वगैरे ह्या त्या भानगडी झाल्या होत्या. त्यामुळे थोडंसं त्या विरोधात म्हणजे सोमवारी मुद्दा चर्चेला घेतात न घेतात, ते रिझल्ट पब्लिश करतात न करतात. पण या हप्त्यामध्ये, म्हणजे या हप्त्यामध्ये 100% तुमचा रिझल्ट ते लावणार आहेत. आता या हप्त्यामध्ये 100% लावणार, शक्यतोवर ते लावून देतील बघा. मला तरी वाटतं ते काही करणार नाही. सोमवार किंवा मंगळवारी आपला रिझल्ट लागून जाईल. सोमवारी किंवा मंगळवारी 100% रिझल्ट लागेल. फक्त या गोष्टीवर एकच गोष्ट इफेक्ट होऊ शकते, जर या मुलांनी समजा जास्त आवाज उठवला, कोणत्या आता क्लर्कचं जे आजचे टायपिंग संपती ज्यांची, त्यांनी जर जास्त आवाज उठवला तर थोडासा रिझल्ट 2-3 दिवस लांबू शकते. बघा, थोडासा घसा खराब आहे त्यामुळे थोडं बोलायला त्रास होते. बघा, जर समजा या मुलांनी थोडासा आवाज उठवला टायपिंगवाल्या, तर समजा 2-3 दिवस रिझल्ट जास्त लांबेल. पण 100% तुमचा या हप्त्यामध्ये रिझल्ट लागणार आहे. तुम्ही बाकी गोष्टीचा विचार करू नका, या हप्त्यामध्ये 100% तुमचा रिझल्ट लागणार म्हणजे लागणार. फक्त त्यामध्ये हेच थोडंसं इश्यू होईल. आज काय झालं माहिती आहे का, की म्हणजे इकडं भरपूर मुलं इकडे टायपिंगला चांगले मार्क घेणारे, अक्षरशः तिथं मुलं फेल झाले. म्हणजे एका शिफ्टला एक खांदाने दुसरा मुलगा पास होतोय. म्हणजे विचार करा तुम्ही, खूप म्हणजे खूप पंक्च्युएशन वगैरे हे ते मराठी शब्द इंग्लिशमध्ये दिले वगैरे, खूप म्हणजे खतरनाक टायपिंगचा पेपर आला होता बरं का. म्हणजे जवळपास तुम्हाला सांगतोय 98% मुलं फेल झालेत. 98 आतापर्यंत जेवढे आपले विद्यार्थी गेलेत, जवळपास 98% मुलं फेल आहेत. मी तर म्हणतो आमच्या जवळपास आमच्या बॅचचे होते, म्हणजे टायपिंगला होते जवळपास 30 ते 32 मुलं होते. फक्त आतापर्यंत एक मुलगा पास झाला आहे आमच्या यातला. मार्क पेपरला चांगले, टायपिंगला इथं एकदम व्यवस्थित प्रॅक्टिस होती. एक मुलगा झाला आहे फक्त पास, एक मुलगा. विचार करा, सगळे आमच्या बॅचपैकी जेवढे फक्त क्वालिफाय झाले ते टायपिंगला, त्याच्यापैकी फक्त एक मुलगा टायपिंग पास झाला आहे. म्हणजे खूप खतरनाक टायपिंग विचारते. म्हणजे अक्षरशः मुलं एवढे रडले बाहेर येऊन, तुम्हाला सांगतो खतरनाक. आणि आता शिपाई भरतीवाल्यांचं तुम्हाला सांगू शकतो, लवकरात लवकर कट ऑफ लागणार आहे. त्यामुळे तुम्ही समोरचे आता विचार करा बरं का. चापल्यच असणे आणि इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचं आहे, कळतंय ना. कोर्ट काही करून तुम्हाला काटायचा प्रयत्न करते, काही करून काटते. आज तर मी तर म्हणतो डायरेक्ट 100% काटायचा प्रयत्न केला. जागा खाली राहणार, लक्षात ठेवा शब्द काय, जागा खाली राहणार. खाली क्लर्कच्या जागा खाली राहणार आहेत, एवढं लक्षात ठेवा तुम्ही शब्द. 100% मुलं भेटणारच नाहीत. कारण की विचार करा ना, आमच्याच बेचच्यातले एक मुलगा पास होतो आणि ते बी खतरनाक. मी काय म्हणतो, असे खतरनाक टायपिंग मारणारे पोरं होते, एक मुलगा पास होते फक्त. त्यामुळे तुम्हाला सांगतो, चापल्यच असलेला इंटरव्ह्यू आणि जे आहे आपल्या समोरची मुलाखत वगैरे आहे, पुन्हा चापल्यच असणे. आता मी लवकरच एक सेशन हे करतो तुमच्यासाठी बघा. म्हणजे आपला रिझल्ट तर लवकर लागणार आहे, पण जे आपली मुलं शिपाई लागलेले सध्या शिपाई आहेत, त्या मुलांकडून तुमच्यासाठी एक स्पेशल सेशन, 1-2 सेशन अटेंड करायला होतं तुम्हाला, त्यांना घ्यायला होतो. तुम्ही ते अटेंड करायचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील की नेमकं मला त्या गोष्टीला समोर फेस कसं करायचं आहे, चापल्य चाचणी कशी द्यायची, इंटरव्ह्यू कसं द्यायचा आहे, मला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, सगळ्या गोष्टी. मी याच संदर्भात तर त्यांच्याकडून एक व्हिडिओ बनवून घेतला होता. म्हणजे त्यांचे प्रश्न वगैरे कसे विचारतात, काय असतं, कसा एक्सपिरियन्स आहे, सगळं म्हणून एक व्हिडिओ टाकला होता मी. तो व्हिडिओ देखील तुम्ही बघून घ्या बरं का. मी चापल्य चाचणी आणि इंटरव्ह्यू संबंधात व्हिडिओ टाकला आहे. ज्यांनी तो बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्यायचा आहे. कारण त्या व्हिडिओमध्ये मी खूप छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या खूप महत्त्वाच्या असतात बरं का. तरी आपण एक तुमचा लाईव्ह सेशन अटेंड करला होता त्यांना. म्हणजे 2-3 जण आहेत आपले शिपाई,
त्यांना मी 100% द्यायला लावतो. आणि ते तुमचे क्युरीज वगैरे आपण काय करू, एक दिवस ठरवू, एक डेट ठरवू, त्यानुसार ते शिपाईंना बोलू आपण. आणि त्याच्यावर तुमच्या काही क्युरीज असतील, तुम्हाला कसं प्रश्न विचारतात, सापडल्या चाचणीमध्ये कसं समोर जायचं, इंटरव्ह्यूमध्ये कसं समोर जायचं, कशावर प्रश्न विचारतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करू, कवर करून घेऊ. आणि त्या संदर्भात मी तुम्हाला डेट आपल्या टेलिग्राम चॅनल टाकेल, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल लिंक देऊन टाकतो. त्या संदर्भात मी तुम्हाला तिथे अपडेट देत असतो. त्या सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे बरं का. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. नाही तर आपली मुलं व्हिडिओ बघतात, जवळपास 12,000 13,000 व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करतात फक्त 10 जण 15 जण बरं का. आपले सगळे व्हिडिओ जवळपास बघितले तर 5 ते 6Kच्या पुढेच आहेत. आणि आपले सबस्क्राईब करत नाहीत पोरं, नुसते फक्त व्हिडिओ पाहतात. मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला शिक्षणासंदर्भात म्हणजे आपले जे आहेत ते पण व्हिडिओ मी तुम्हाला काय करतो माहिती का, देतो आहे. म्हणजे GK असेल, GS असेल, कंटेंट असेल, इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्होकॅब असेल, सगळ्या फ्री देतो. पण तुम्ही निदान सबस्क्राईब करत चला. तुम्हाला काय पैसे लागतात का, नाही लागत. सबस्क्राईब करत चला चॅनलला. आणि आपण फुकटची माहिती म्हणजे अशी काही आली की लगेच दररोज त्यावर व्हिडिओ टाकत नाही. आपल्या सगळ्यात जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, ऑथेंटिक माहिती असली तरच टाकतो आपण, नाही तर विनाकारण टाकत नाही. पण आता लवकरच शक्यतो 90% चान्स आहे बघा, सोमवार किंवा मंगळवारी जर लागणार. पण जर समजा या क्लर्कच्या मुलांमुळे जर थोडा घोळ झाला तर मग 2-3 दिवस लांबेल. पण तरी बी तुम्हाला सांगतो या हप्त्यामध्ये रिझल्ट लागून जाणार आहे, कळते का. आणि ही चांगली माहिती भेटली म्हणजे चांगल्या व्यक्तीने दिलेली आपल्याला, ज्या बी आतापर्यंत माहिती दिसतो आपल्याला त्या व्यक्तीने माहिती दिलेली आहे. त्यामुळे माहिती ही ट्रस्टेड आहे आणि ऑथेंटिक आहे. बघा चला मग आता भेटू आपण. टेलिग्राम चॅनल जॉईन करा सगळ्यांनी, तिथे मी तुम्हाला समोरची अपडेट देत चालतो. माझी जे लिस्ट लागली किंवा कटअप लागला वगैरे मी सगळी माहिती तिथं टाकत असतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.